हे झाड मस्त आलेत झाड आता आले वाटतं दूध टाकून. आता घालेल पॅन्ट शर्ट काढल, लेहंगा शर्ट काढल आणि पॅन्ट शर्ट घालेल आणि जाईल गावात. दुसरं काही कामच नाही. अयो दिलं का सगळ्या झाडाला पाणी दिलं ना व्यवस्थित? तुम्ही आणून दिली नाहीत का मला झाड पाणी द्यायला? आता मला मस्त आवडत पण टाइम कुठे आणायला आहे का काय नाही? हो, किती दिवस झालं मी तुम्हाला सांगितलंय गुलाबाचं झाड आणाय. आणलं का माझ्यासाठी गुलाबाचं झाड? तुम्हाला माहितीये का रोज मी एकाचं घर सोडत नाही. त्यांच्या घरापाशी जी झाड आहे ती का नाही तिथनं काय करते, कटिंग करते, कांडी आणते, ह्याच्यात लावते, ह्याचं एवढं मोठं झाड करते. मग चांगलं आहे की, चांगलं आहे, कर ना मग चांगलं तुम्ही आहे. माझ्यासाठी काय करताय पण हा? काही नाही केलं तुझ्यासाठी सांग बरं. आता दूध घालून आले, लगेच युनिफॉर्म चढवला आणि चालला लगेच गावात फिरायला. अहो सुधरा जरा सुधरा. 4 पोरींनी तुमच्यावर केसी केल्या. इथं घरापर्यंत माझ्यापर्यंत भांडणं. इथून पुढे तर माझ्या कानावर आलं ना, तुम्ही ह्या पोरीला छेडलंय, त्या पोरीला बघितलंय, ह्या पोरीला केलं, असं केलं तर अजिबात मी इथं राहणार नाही. लगेच गावाला निघून जाईल माझ्या आईच्या इकडं. बाद झाली तुमची मी नाटक. कुठं काय केलं? त्या पुरीत मला चिडीत होत्या. आणि मग त्या मी 3 त्यांना- पोरींनी मारलेलं कुणी मारलं? ते- आज लाल लाल झालं की तुमचं मार खाऊन खाऊन लोकांचं. सुधरा जरा, तब्येतीकडे लक्ष द्या. ते माझी चुकी नव्हती, त्याला चुकून धक्का लागला त्या पुरीला. त्याला वाटलं मी असं केलं म्हणून. मी कशाला करीन तसं काही? मारलं त्याने मग. मारा मारा मला मारायला तुम्हाला बहाणा भेटत नाही ना. तसं नाही. सरका. अरे मग आता तूच माझ्या लाडायचे कोणी मग? हा, लाडायचे. जाऊ का? मला जरा बाहेर जायचंय. कशाला? ते तुला गुलाबाचं झाड आणायचं ना? मी बघितलं एका बगीच्यात 3-4 गुलाब येतात दररोज. ते म्हणजे गुलाबाचे झाड आहेत नाही का 3-4. अयो ते घेऊन येतो. बरोबर, ठीक आहे. पांढरा आहे, पिवळा आहे, गुलाबी आहे. नाही एकच आणा. कोणता आणू? लाल आणा लाल. लाल आणू? हा. हा आणतो लाला. वाटतं गालने लाल झाले पाहिजे. लवकर या. हा मी येतो हा हा गार्डन मधून. हा. तुला लाल गुलाब घेऊन येतो. बर बर हा. या लवकर हा. मी हा. तुम्हाला जेवण बनवते आणि- गरम गरम. तो पायजामा काढलाय ना, जरा ते चिखल उडाले त्याचे धुवून काढा. कस काय चिखल उडवला? रोज धुवायला काय रिकाम आहे का? साबण निर्मा काय फुकट येतोय वी? अगं, हा? पाय तुम्हाला जा- नीट कळले नाही का सायकल चालवायची? मी धुणार बिणार नाही. अगं पायजामा नाही धुणार. बघतेत मला पोरं पुरी. म्हणजे पायजामा? माणसं बघतेत ना, त्याच्यावर बी भारी दिसतं ना काय पायजामा. मला ते मला चिखल उडालाय, ते धुवून टाक, चकाचक पांढरा कर शिपीत एकदम. हा हा ठीक आहे. गुलाबाचं झाड घेऊन हा गुलाबाचं येऊ. हा. आता झालं सुटलो. बाई आज 4 वर्ष झालं लग्नाला, पण एवढं प्रेम कधीच केलं नाही माणसानं. कुठली गोष्ट सांगितलेली ऐकली नाही. कुठं प्रेम होतं चाललंय काय माहिती. नाही हे घरातून बाहेर निघायसाठी काय तर आयडिया. पण मी तुझ्या पुढचे थांब जरा बेटा. बाई लयच मस्त गार्डन आहे. किती फ्रेश वाटतं ना. वाव किती मस्त गुलाबाचं फुल आहे. वाव लयच भारी आहे बाई. चल इथं बसते. ही राणी का नाही बरं आली अजून? मला कधी फोन केलता तिने मी निघते म्हणून. अजून हिचा काहीच पत्ता नाही आणि मला इथं लवकर येऊन बसवले. जाऊन दे. पण मी नाही तर आता मस्त अशी बसली. लय भारी वाटते. पण इथं अरे गार्डन मध्ये नवीन फुल कुठून फुललंय? राणी का म्हणून यायला झाली काय माहित नाही. इतकं उशीर असतोय का कुठं? मी काय म्हणतोय, हा ते राणी का होईन ता होईन, आपण घेऊ ना लग्न करून. हा करू ना. एक काय करू आपण थोडं 2-4 दिवसांनी करू ना. जरा शॉपिंग वगैरे करावी लागेल ना. हा हा 2-4 दिवसांनी का? हा करू हा लग्न. हा ठीक आहे चालतंय. फुल तुला. अयो चल, जाऊ का मग? हा कशाला जाते, बसली असते थोडी. बरं जातो मग. जाऊ का? हा जा. हा चल. आज तर माहिती चंगळाच्या बा सोन्या पिवळ्या. आता काही खरं नाही. स्वतःहून येऊन बसली. ते जाऊ दे. अशाच पोरी मला काय म्हणतात, करू लग्न परत काय भेटत नाही. नवीन दिसता. हो नवीनच आहे. इथं आले शेजारी. हा का? कसं वाटलं गार्डन? अजून तर पाहिलं नाही ना फिरून. जेव्हा फिरेल तेव्हा समजेल ना कसं आहे ते. तसं सुंदर आहे. तू रोज येतो का इथे? हा मी रोज येतो. मी परवाच आले मावशीच्या इथे. इथे मावशी राहते ना पलीकडे तिथे. हा तिकडं का? तिकडं अजून चक्कर नाही झाली बरं का. आता तू आली म्हणलं तिकडं मी चक्कर मारत जाईल. तुला लाजतो रे. मग लाजणार का? मला एक तर सांग का, मला ना अशी सवयच नाही. तुझं लग्न झालंय का? नाही ना, तिथं प्रॉब्लेम आहे माझा. अरे लय यार पुरी बघितल्या माझं घरच्यांनी, लय बघितल्या पुरी. मग
मला कोणी पसंतच करीना. जाऊ दे, नको रडू. शहाणा आहेस तू. काय होतंय? काय नाही, मला ना असं धक 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 मला असं कोणी हातच नाही लावला ना. सॉरी मग मी ज्याला मला पसंत फक्त आईनेच हात लावला. म्हणजे अच्छा हो. मग आवडेल का? आवडन काय? लय आवडन मला. मी काय म्हणतो, हा. मग लग्न करशील माझ्या संग? कसं आहे ना, बिगर लग्नाचं मला मारायचं नाहीये. लग्न मला असंच वर नाही जायचं. आणि कशाला वर जातो? मी आहे ना आता. आपण करू ना लग्न. हा, केव्हाची तारीख? तू म्हणशील तेव्हा लगेच लग्न करून ना मस्त सुखाचा संसार करू, तू आणि मी, बाकी कोणीच नाही. फक्त आपण दोघंच गार्डन मध्ये जाऊ. दोघंच. हा, दोघं. अरे मला असं कधी कोणी असं एवढं प्रेमान जवळ घेतलंच नाही हा ना. ना. मला प्रेम काय हे माहितच नव्हतं. आज कळलं. हात टाकू का असा? टाक. हा, असं लय बरं वाटतं मला. आता किती भारी वाटतं. एवढ्या क्लोज व्हायला ना मग मला कसं तर होतंय. मला कसं तर मी पर पाणी झालं असं. चल ना मग करू ना लग्न. लगेच करायचं. हा, लय आधी ओळख पाळख नको का? मी येते ना तुझ्या घरी. माझ्या घरी कशाला? का? घरी कोण नाही एकटाच असतोय मी. सगळ्या राडाच असतोय. कपडे इकडे तिकडे पडलेले, ते खरकटे भांडे तसेच असते. मी धुवायला खाल्लं बिल्लं मग झोपून जातो ना. मग 2-3 दिवसांनी असू दे ना, लय राड तुझी झोपडी असू दे ना. काय होते, मी येते ना घरी. चल ना. कशाला घरी नको? घरात बसल्या वास येतो. मी 4 दिवस झालं घरात झाडलं नाही. पण बाई माणूसच नाही घरी माझ्या. काय करणार मी? आपण ते कसं म्हणते, बाई माणसं असल्याशिवाय घराला शोभा नाही. मग तू मग आपलं होईल ना लग्न? हो. मी काय म्हणतो, पिक्चरला जायचं का? हा, पिक्चरला जाऊ आणि शेवटच्या अशा सीटवर बसू कॉर्नरच्या. मग तू मी थोडस म्हणजे नाही का गप्पा मारू. लग्न झालं. कशाला आधी लग्न झालं. अयो, आता काही खरं नाही. का? मला कस तरीच होते ना. हा, मला तसंच होतं. हा काय? आता काय त्यामुळेच तूच तर होणारच. हे लग्न झालं आधी झालं काय, लग्न नंतर झालं काय? ते लग्न झालं का बघू. चल ना. बरं मी काय म्हणतो, मी थोडस डोकं ठेवू का इथं? बरं वाटत. झोप ना. तुला कोणाचं म्हणजे असं प्रेमच भेटले नाही ना. प्रेम करणार असं ठेवा असं. प्रेम करणार कोणी भेटलंच नाही. आणि आतापर्यंत मला कोणी प्रेम दिलंच नाही माहिती का? तू ना मी तुला खूप प्रेम दे. हा, तूच माझी बायको होशील. तूच माझी बायको होणार आहे. तुझ्या संगत लग्न करेन मी. दुसऱ्या संग कोणा संगत नाही. मला तुला आवडली. आता तुला सोडून कुठं जातच नाही मी ना. आता तुला सांगतो, आता आयुष्यभर तुझ्या संग राहणार. माझ्या घरात तूच माझ्या संग संसार कर. तुला आता सांगतो ना, मला एवढं भारी वाटतंय. तुझा गोड बसवला चांगला. हे नाटक करतो का? घरी राड आहे, बायको नाही, एकटाय. हे करतो का? ह्याच्यासाठी गार्डन येतो का? तू कशाला आली इकडे? दिसले का? कोण पाहिजे तुला? चांगली दिसते. तू अशी तू कशाला आली गार्डन मला सर्व येतं, कळलं का? चांगली दिसते का? अगं मी गुलाबाचं फुल गुलाबाचं झाड आणायला आलतो. गुलाबात झाड गार्डन मध्ये हे करतात. तिच्याशी लग्न करायचं. कोण होतं ते? मला काय माहिती. माझी मैत्रीण नाही ती, कळलं का? माहिती? अगं मी असं झालं. तुम्ही काय सुधारायच्या लायकीचं नाही. मी आत्ताच्या आता बॅग भरून जाणार आहे गावाला. काय असंच बस येतात साड्यात. अगं मग बायको आहे तू. कुठली बायको? कोण बायको? तू बायको असून ही बाहेर चाळा करतोय का? बायको का ऑप्शनला ठेवली का? ऑप्शनला ठेवली का? मजा वाटते का बाहेर तुला? अगं नाही, असं झालं तसंच. सारखं काय जवळ ये ना बाबा. अगं मी पण एखादा नवरा करते बघ. कशाला मी आहे ना. मग तू काय येडबिडी झाली काय? तो दुसऱ्याच्या बायकाला चिटकतो तेव्हा तुला बरं वाटतंय का नाही गुलू करायला? अगं ऐक ना, मी काय म्हणतो, इथून पुढे मी असं काय मला काय तुमचं ऐकत नाही. मी डायरेक्ट माहेरी चालली. मी कोणाकडे बघणार सगळं नाही. कोणत्या पोरीकडे मी? अगं अश्विनी तू? हो. अगं काय गं पॅन्ट शर्टवर? हा, ते कसं आहे ना, आवडतं मला घालायला. आणि माझ्या नवऱ्याला पॅन्ट शर्टवाले आवडतात ना. साडीमध्ये आवडत नाही. अगं पण तू तर रोज साडी घालायची. पहिल्यांदाच मी पाहिले बाई तुला पॅन्ट शर्टवर. मस्त वाटते ना? हा, लईच भारी वाटते. आणि होय ग, हा कोण आहे? तुला पण छेडलं का ह्याने? हा माझा नवरा आहे. त्याच्यासाठी तर एवढे कपडे घालून आले मी. कळलं का? हे नवरा तुझा? बाबा मला
छेडलं तुला बायको आयो. हाय ना मला बायको आयो. हाय ना बायको तुलाही छेडत होता का? अगं मग किती वेळचं मला छेडलं माझ्याशी लग्न करशील का ते ऐकलं मी ऐकलं मगाशी. म्हणजे इथं बसलेलं तोच होती का? आता मी तुझा दाजी ते माहिती नाही, दाजी म्हण दाजी तुझी करू का मी भाजी हा किती जणांना छेडता हो? नाही आजपासून बंद. मी ठरवलंय माहेरी जायचं, त्याला काय करायचंय ते गावभर बोंबला थंडू दे आणि भीक मागून खा, परत माझ्या मागे यायचं नाही. काय कळलं का? तुला कळायला पाहिजे एवढी तुझ्याकडे चांगली बायको आहे, तुला काय गरज आहे रे पोरींची? आज बघितली चांगली म्हणजे आज बघितली? 4 वर्ष अगं तसं नाही, मग भारी दिसते अशीच. अगं माझा हात का आता ना उद्यापासून ना छड्यावरच फिरतो. अरे तसं नको, अख्खं गाव घरी ना आपल्या. येऊ दे ना. तू तसं कसं काय गार्डन करते? मध्ये फिरतो पोरी? आजपासून गार्डन बंद, मी फक्त घरीच राहतो. एक सगळं बंद. लक्षात ठेवायचं, तुम्हाला तर माझ्यासोबत राहायचं असेल तर घरातनं बाहेर निघायचं नाही हा? बरोबर. मला विचारला शेवट कुठं जायचं नाही. घर अहो, सरपंच साहेब काय चाललंय गार्डन मध्ये? काय नाही हे बायको बायको हे काय झालं? बायको अहो पॅन्ट शर्ट आली ना चांगली दिसते म्हणून म्हणलं. काय झालं? अहो सरपंच साहेब तुम्हाला मी सांगते, हा बघा मुलींना इथं छेडतोय आणि ती बिचारी घरात आपली राहते, सगळं काम धंदे करतो आणि ह्याच्या बघा इथं बाहेर नखरे काय चालू आहेत. अरे आज सकाळी दूध घालायला बाबा, पाय झालं, पाय- शेतावर येतो. आयो, आयो. बरं का? हा? आणि तिथून आलो मी 2-4 वेळा गार्डन मध्ये पाहिले. हा, अहो, ते गुलाबाचं फुल बायको आहे ना तुला? ते एक बायको करून त्यांचं मन भरलेलं नाही ना. अयो अयो सरपंच लागते, अयो लागते ना. का रे? हा, एक काम कर, ऐक ना, हा तू सरळ आहे ना, मी कायम बघतोय. म्हणजे माझ्या कानावर याच्या गोष्टी आलेल्या आहेत अशा. बरं का, तुला काय करायचं, तुझा नवरा आणि तू निर्णय घे. परत गार्डन मध्ये नाही, खायचं नाही, नाही. नाही, अयो, ए, आणि तू काय तू कशाला आली इथं अहो माझी मैत्रिणी येणार होती म्हणून मी आले. गार्डन मध्ये? हा. बरं बस. हा चालेल या अशा तू काढता करायचं कोणाच नाद नको. हा लावू ना टिक्का लावू ना.